नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो पुढील हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बाजूला दिसत असलेल्या काळ्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजनांची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो काही येणारा हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे अशा प्रकारची प्रतीक्षा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना लागली होती। याचा जर विचार करायला गेला तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगोदर 1-2 महिन्यापूर्वीच पडायला पाहिजे होता, परंतु राज्य शासनाच्या काही अडचणी असतील किंवा निवडणुकीच्या अडचणी असतील त्यामुळे हा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणे शक्य झाले नाही। आता याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, त्याच्यानंतर याच्यानंतर हा हप्ता कधी पडणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पात्र शेतकऱ्याचा विचार करायला गेला तर जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत हे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या योजनेच्या पैशामध्ये निधीमध्ये वाढ होणार आहे का, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। कारण की याच्यामध्ये राज्य शासनाने अगोदर पण सांगितलं होतं की वाढ होणार आहे, परंतु नेमकी वाढ याची कधी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती अद्याप देखील त्यांनी सांगितली नाही। परंतु मित्रांनो, सध्याच्या हप्त्यामध्ये तुम्हाला फक्त 2,000चा हप्ता येणार नाही, याच्यामध्ये वाढ होणार आहे। परंतु केव्हा होणार आहे, ज्यावेळेस राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन भरेल त्याच्यामध्ये विशेष निधीची तरतूद केली जाईल आणि त्या निधीच्या माध्यमातून या हप्त्यामध्ये वाढीव निधी दिला जाईल आणि येणाऱ्या हप्त्याच्या माध्यमातून पुढच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। तर मित्रांनो, आता याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते, तर याच्यामध्ये तुम्हाला 3 अटी पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याच्यापैकी पहिली अट म्हणजे शेतकऱ्याचे ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लँड सेलिंगचा प्रॉब्लेम जी काही अट आहे ती यस असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काही आधार लिंक आहे तर ते यस असणं गरजेचं आहे। ह्या 3 अटी ज्या शेतकऱ्याच्या आहेत तर अशा सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणाऱ्या हप्त्याचं वितरण होणार आहे। याच्यामध्ये आता कोणत्या बँक खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होणार आहे, तर मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे। कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतेही अनुदान असो, याच्यामध्ये खरीपचा पीक विमा असेल, रब्बीचा पीक विमा असेल, नमो शेतकरीचा हप्ता असेल, पीएम किसानचा हप्ता असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी बियाणे अनुदान असेल, तसेच जे काही तुषार ठिबकचं अनुदान असेल, तर हे सर्वच्या सर्व अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टाकलं जातं। आता हे डीबीटी म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असलं तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होत असतं। आता तुमच्या खात्याला आधार लिंक कोणतं आहे हे कसं बघायचं, याच्यासाठी तुम्हाला मी अगोदर पण चॅनलला एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता, किंवा तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी माय आधार लॉग इन हे नाव टाकायचं आहे। हे नाव टाकल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला पहिली वेबसाईट ओपन होईल, त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर पूर्ण टाकायचा आहे। नंतर तुमच्या आधार कार्डाला एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला गेट बँक लिंकिंग स्टेटस हा 5 नंबरला पर्याय दिलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचं कोणतं बँक खातं आधार लिंक आहे आणि त्याच खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे हे वितरित होणार आहेत। आता याच्यानंतर हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली बऱ्याच दिवसापासून की अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेलं नाही, तर हा हप्ता कधी वितरण होणार। तर मित्रांनो, या हप्त्याचं वितरण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती दर्शवली जात आहे याच्यामध्ये। आता परंतु जे शेतकरी पात्र आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होणार आहे आणि जे शेतकरी याच्यानंतर अपात्र झाले होते त्यांनी आपल्या ज्या काही अटी असतील तर त्या 3 अटी पूर्ण करून घ्यायच्या आहे। हे अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा हा येणारा हप्ता मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पात्र शेतकरी कोणते, कधी जमा होणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।